मित्र नमस्कार. सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस, विशेष करून आजचे तरुण तरुणी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याची काही उदाहरणं आपण गेल्या काही वर्षात पाहिलेत. पण जेव्हा एखादी व्यक्ती आणि विशेष करून तरुणी लाखो लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या प्रभू श्रीरामांविषयी देवाची भाषा वापरते, तेव्हा तो केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न नाही, तर तो समाजाच्या संवेदनशीलतेशी संबंधित विषय बनतो. आणि त्याच कम्युनिटीमधून म्हणजे ज्या कम्युनिटीमधून आलेल्या एका तरुणीनं प्रभू श्रीरामांविषयी अर्वाच्य भाषा वापरली होती, त्याच कम्युनिटीमधून आलेल्या आणखी एका तरुणीनं जे तुम्ही आम्ही मृतदेह दान करतो त्या मृतदेहांविषयी काहीतरी ती बरळलेली आहे. या वादग्रस्त वक्तव्याने सोशल मीडिया पुन्हा ढवळून निघालाय. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या एका तरुणीनं एका टुकार स्टँडअप कॉमेडी शो मध्ये जाऊन अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबद्दल, विशेष पुरुष मृतदेहांबद्दल केलेली टिप्पणी अनेकांना धक्कादायक वाटते. इतकंच नव्हे तर शिक्षण देणाऱ्या संस्थांबद्दल सुद्धा तिनं अर्वाच्य भाषा वापरली. प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आरक्षणाच्या कॅटेगरीतून आलेल्या ह्या लोकांना जेव्हा अशा जबाबदाऱ्या येतात, म्हणजे जबाबदारीचं शिक्षण द्या तुम्ही किंवा एक जबाबदारीचं पद द्या, तेव्हा त्यांना एवढं सुद्धा नॉलेज असत नाही की आपण काय बोलतोय, कुठं बोलतोय ह्याचं भान सुद्धा त्यांना असत नाही. त्यामुळे आरक्षणाच्या गिरणीतून आपण किती टुकार लोक बाहेर काढतो आहोत, आणि अशी लोक जेव्हा समाजात एका विशिष्ट पदावर, महत्वाच्या पदांवर जाऊन कोणते मोठे दिवे लावणार आणि ते असे दिवे लावतील की त्याचा प्रकाश किती वाईट पडेल इतर लोकांवर, याची कल्पनाच न केलेली बरी. मित्रांनो, प्रश्न असा आहे, सिद्धी मिळवण्यासाठी सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर आणि कसंही बोलणं योग्य आहे का? श्रद्धा, संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामध्ये संविधानानं घालून दिलेली सीमारेषा नेमकी आता आहे कुठे? एखाद्या धर्माच्या भावना दुखावणारं वक्तव्य झालं तर त्याकडे गांभीर्यानं पाहिले पाहिजे की नाही? आणि सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना, विशेष करून जे व्यासपीठ सगळीकडे व्हायरल होणार आहे, सोशल मीडियावर जाणार आहे, त्या व्यासपीठावर बोलताना काही मर्यादा असाव्यात की नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 या चर्चित प्रकरणांचा आढावा घेणार आहोत. कारण हे दोन्ही प्रकरणातील ज्या मुली आहेत त्या ठराविक कम्युनिटीतून आलेल्या आहेत, आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं जे वक्तव्य आहे ते त्यांच्या तरुणीपणाला साजेसं सुद्धा नाही. म्हणजे जे जोक एखादा मुलगा, एखादा तरुण सुद्धा सोशल मीडियावर करू शकत नाही, करणार नाही, असे जोक करण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. काही आणि ह्यामध्ये जोक कुठला आहे तेच मला कळत नाही, पण लोक ते जोक म्हणून ऍक्सेप्ट करतात, म्हणून मी सुद्धा त्याला जोक. संबंधित व्यक्तीने नेमकं काय म्हटलंय, त्यावर समाजात कशा प्रतिक्रिया उमटल्या, संपूर्ण वादातून कोणते प्रश्न निर्माण होतात, यावर सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये जरूर नोंदवा. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचार मोदी. मित्र हो, आपण गरीब समाजातून येतो, अशा एखाद्या शोषित समाजातून जेव्हा पुढे येतो, कोणत्या तरी उच्च पदावर आपण जातो, तेव्हा आपल्याला जाण असली पाहिजे की आपण आता उच्च पदावर आलो आहोत. असं एक पद आहे समजा की ज्या पदाला एक वेगळी पात्रता आहे, ज्या पदावर इतर लोकांना पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्या पदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादामुळे इझी येऊन बसलेलो संघर्ष केला असेल, आणि खुल्या प्रवर्गातील लोकांना जेवढा करावा लागतो तेवढाचा संघर्ष करायला नक्कीच लागला नसेल. तुम्ही ज्या पदावर पोहोचलाय तर ती बाबासाहेबांची कृपा जरूर, पण त्यांच्यामुळेच तुम्ही पोहोचलाय. आता तुम्ही कुठे असता आज हे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचं नाव नेहमी घेता. मला मान्य आहे, घ्या, कारण त्यांच्यामुळे तुम्ही त्या पदावर पोहोचलाय, नाही तर पोहोचू शकणार नसतं. कारण तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्यामधील जी विचारशक्ती आहे, जे संस्कार जे आहेत, त्याचं नेहमी प्रदर्शन करताना दिसतं. ते पण महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर, की जो प्लॅटफॉर्म असा आहे की जो
अनेक लोकांपर्यंत, एका वेळेस हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, तिथे तुम्ही तुमच्या बुद्धीची कीव करावीच पाहिजे असे विचार व्यक्त करता दिसता. मित्र, तुम्हाला आठवत असेल बदलापूरची मृणाल जाधव, जिची आई ही भाजपचीच पदाधिकारी होती. आणि असे भाजपचे लोक आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत. म्हणजे तुमच्या आमच्यावर किती वाईट वेळ आले याची कल्पनाच न केली पाहिजे. तर या बदलापूरच्या प्रकरणामध्ये तुम्हाला आठवत असेल, त्या मृणाल जाधव नावाच्या तरुणीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. वर अजून सुद्धा व्हिडिओ आहे तो. त्याच्याविषयी मी काही दिवसांपूर्वीच रिपोर्ट केला होता, काढून टाकण्यात आला. मित्र, व्हिडिओला आजच्या सिरियसली सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, जो व्हिडिओ यापुढे तुमच्या आमच्या भावना दुखावणार असेल, तुमच्या आमच्या धर्मावर बोलणार असेल, तुमच्या आमच्या जातीवर बोलणार असेल, तर त्या व्हिडिओच्या इथे पुढे व्हिडिओ ओपन करायचा. त्याच्या पुढे 3 असे टिपके दिसतात. त्या 3 टिपक्यावर क्लिक केल्यानंतर जे पर्याय येतात त्याच्यात रिपोर्ट नावाचा एक पर्याय असतो. त्या रिपोर्ट पर्यायावर क्लिक करा. काय तुम्हाला खटकतंय, म्हणजे सेक्शुअल कंटेंट आहे का, नंतर ॲब्युजिंग आहे का, म्हणजे शिव्या देणारं वक्तव्य आहेत का, कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं का, वगैरे वगैरे अशी काही कारणं त्याने असं त्यातलं कारण सिलेक्ट करायचं. पुढे त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं की तुम्ही लिहिला की सेक्शुअल कंटेंट आहे, तर सेक्शुअल कंटेंटमध्ये काय म्हटलंय त्यानं ते तुम्ही इंग्रजीमध्ये लिहायचं आणि तो रिपोर्ट पोस्ट करायचा आहे. यूट्यूब त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करेल. आणि ते कारण तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे व्यवस्थित की तुम्ही जे म्हणताय की असं असं कंटेंट त्याच्यामध्ये आहे, ते कसं आहे, त्याच्यामुळे ठराविक लोकांच्या कशा भावना दुखावल्या जातात वगैरे वगैरे, हे सगळं त्याच्यात लिहिलं गेलं पाहिजे. तर यूट्यूब त्याच्यावर सिरियसली विचार करता आणि तो पोस्ट जी आहे काढून. मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. मला काय म्हणायचं आहे, आम्ही सुद्धा गरिबीतून आलेलो आहे. खुला प्रवर्ग जो आहे किंवा ओपन मध्ये जे लढणारे हे आहेत, ते काय त्यांना काय सोन्याचे चमचे दिले नाही देवान. त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागतो. घरची आर्थिक परिस्थिती असेल तर त्यांना मार्क्समध्ये काय कुठे सूट मिळत नाही. त्यांना त्यांच्या बौद्धिक कौशल्यावर जावंच लागतं. आता बाबासाहेबांनी एका कम्युनिटीला आरक्षणाचा लाभ दिलाय. त्यांना लाभ कशाला दिलाय की ते शोषित होते, पीडित होते. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना हा लाभ मिळाला. आता मुख्य प्रवाहात आल्यावर मुख्य प्रवाहाबरोबर राहायला पाहिजे ना त्यांनी. आता त्याच्यातल्या ह्या दोघी तरुणी ज्या मी तुम्हाला उदाहरणं देतोय आणि तुम्हाला माहिती आहेत त्यांची नावं वगैरे, त्याने काय केलं की दुसऱ्याच्या कुठल्या तरी देवाबद्दल, देवदेवतांबद्दल अर्वाच्य बोलायला सुरुवात केली. त्या मृणाल जाधव भाजपची पदाधिकारी. आता बोलू नये या गोष्टी, पण तिच्या पालकांनी तिला कुठले संस्कार दिले असतील बरं. पालक पण एवढे संधी साधू, मला जर काय बोलायचं असेल, तुम्हाला हिंदू धर्मांविषयी तुमच्या मुलीमध्ये हे विचार पेरले कोणी, कुठल्या इतरांनी पेरले नाही ना, येऊन तुम्हीच पेरले असणार. तुम्हाला जर एवढा त्यांच्याबद्दल हिंदूंचा एवढा तिटकार आहे, तर तुम्ही हिंदुत्व असलेल्या पक्षाचे पदाधिकारी आहात. तुम्ही काँग्रेस सारखा धर्मनिरपेक्ष पक्षाचा जा, RPI आहे तुमचा पक्ष आहे, तिथे जा. तिथून बोललात तर आम्ही मान्य करू शकतो. पण तुम्ही हिंदुत्वाचा कडवा पुरस्कार करणाऱ्या एका पक्षाच्या पदाधिकारी आहात. त्या पक्षानं पण तुम्हाला ठेवलंय अगदी, इतर कोणी त्यांना मिळत नाही. असं चांगला जर एखादा कार्यकर्ता असेल तर त्याला पद नाही द्यायचं आणि तुमच्यासारख्या टुकार लोकांना पद द्यायची, असं त्यांनी केलं. आणि तुमचीच मुलगी असं मिरवते, प्रभू श्रीरामांविषयी बोलते, त्याच्यानंतर तिला अटक झाली वगैरे मान्य आहे. तिच्या आईनं पदाचा राजीनामा दिला, हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण तोपर्यंत लाखो लोकांच्या भावना दुखावल्या द्यायचं काय. मी आता बोललो, आता कितीतरी कॉमेंट्स येतील बघा, कितीतरी ह्याच्या विरोधात कॉमेंट्स येतील. मला काय म्हणायचं आहे, तुमच्या जशा भावना दुखावतात तसं ज्याच्याविषयी आपण बोलतो, ज्याच्याविषयी आपण अशा पद्धतीने बोलतो, मी तरी खूप सभ्य भाषेत बोललोय. तिनं जे शब्द वापरले ते मी कधीच शब्द वापरले नाही आणि वापरणार नाही, कारण तो आमच्या एका संस्काराचा भाग आहे. तो आमच्या संस्काराचा भाग आहे. जेव्हा कधी तुम्ही असे शब्द वापरताना दुसऱ्या समाजाबद्दल, दुसऱ्या धर्माच्या देवदेवतांबद्दल, तेव्हा कळतं की तुम्ही काही शोषित पीडित नव्हतात पूर्वी. आज तुम्हाला देवानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं ज्या काही संधी दिलेल्या आहेत, त्या संधीचं तुम्ही सोनं करीत नाही तर तुम्ही माती करताय. प्रभू श्रीरामांविषयी तिने अर्वाच्य भाषेत एवढं काय काय बोललेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो व्हिडिओ अजून सुद्धा युट्यूबवर आहे. म्हणजे तुमच्या आमच्या दम आहे का बघा, तो व्हिडिओ काढून टाका असं युट्यूबला सांगण्याचं.
आपण अजून सुद्धा त्याला व्ह्यूज मिळत असतील, अजूनही त्याच्या मागे खाली कॉमेंट्स येत असतील. तो व्हिडिओ अजूनही काढण्यात आलेला नाही. शेवटी मी काही दिवसांपूर्वी, एक जवळ 7-8 दिवसांपूर्वी तो रिपोर्ट पोस्ट केला. कोणाला काहीच पडलेलं नाही. एखाद्या इतर त्या कम्युनिटीविषयी, मी कम्युनिटीविषयी बोलतो, त्या कम्युनिटीचे तुम्ही बोला बरं, आता हा समाज असतो. आपला समाज कुठे आहे? आपला जर बोलायला लागला मागे कोणीतरी आपल्या धर्माच्या बाजूनं, आणि कोणी जर मारायला आले त्यांना, तर मागे बघायला लागेल, तर मागे बघतो तो कोणीच नाही आपल्या मागे. आता येऊया आपण त्या सेजल पवाराविषयी. सेजल पवारनं, ही पण एक तरुणी त्याच कम्युनिटीमधून आलं, आरक्षण कन्या, फुकटचं आरक्षण मिळालं, त्या कम्युनिटीमधून आलं. आता तिला काय एवढा संघर्ष वगैरे करायला लागला नाही आरक्षण मिळाल्यामुळे, एवढा ओपन मधल्यांना करायला लागतो. आता तिची विचार करण्याची ही प्रवृत्ती बघा. आणि शिक्षण कुठलं घेते? ते वैद्यकीय शिक्षण. इतर कुठलं तरी शिक्षण घेतलं असतं तर समजू शकलो. वैद्यकीय शिक्षणामध्ये आलेली ही तरुण, आता तिचे विचार किती थोर आहेत बघा. आणि नाव कोणाचं आहे, ते वारसा कोणाचा सांगते, कोणत्या विचारांचा? तर बाबासाहेबांच्या विचारांचा. तर बाबासाहेबांचे विचार असे होते का? हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला कॉमेंटमध्ये द्या. या सेजल पवारनं त्या तुकार आपल्या प्रणित मोरे याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये ती आली. आणि ते स्टँडअप कॉमेडीमध्ये येणारे लोक मित्रांनो तिकीट काढून येतात बरं. तिथं तिकीट काढून येतात म्हणजे लोकांकडे पैसा आहे. तुम्ही म्हणता की बेरोजगारी वाढली, हे केलं ते केलं, काही बेरोजगारी वाढली नाही, महागाई वाढलेली नाही. नाही तर मला सांगा, या टुकार शो मध्ये कोणी आलं असतं का 2-2, 5-5 हजाराचे तिकीट काढून येतात आणि स्वतःच्या पर्सनल गोष्टी सांगत बसतात. स्वतःच्या पर्सनल गोष्टी सांगत बसतात. त्या पण पर्सनल गोष्टी चांगल्या सांगत नाहीत, ज्यानं 4 लोकांना प्रेरणा मिळेल अशाने सांगत. त्याचे विनोद कमरेखालचेच असतात. तर हिनं असं सांगितलं या सेजल पवारला, ज्यावेळी म्हणे पुरुष मृतदेह येतात आमच्याकडे ह्याच्यासाठी, कशासाठी? त्यांना अभ्यासासाठी येतात, त्यावेळी त्या पुरुष मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट बद्दल आम्ही खूप म्हणे कॉमेंट्स करतो. इतक्या निर्लज्जपणे सोशल मीडियावर सांगते. आता यापुढे अशा मृतदेहाची तुम्ही विटंबना करणार असाल, खूप वेळा म्हणतात की अग्निसंस्कार करू नका, त्यानं मृतदेह फुकट जातो, असं विज्ञान म्हणतं. हे लोक असे जनजागृती करतात. पण जो कोणी मृत झालाय त्याची तुम्ही अशी विटंबना करणार असाल तर झक मारत गेले ते वैद्यकीय शिक्षण, आणि नाही मृतदेह मिळाले, वैद्यकीय शिक्षण मागं राहिलं तर चालेल, पण मृतदेह देणार नाही, मृतदेहाचं दान करणार नाही, असं जर पुढे लोकांमध्ये विचारसरणी निर्माण झाली तर त्याचा दोष कोणाचा? कोणाचा दोष? पण हे टुकार लोक असे, त्यांच्यामध्ये एवढी सुद्धा सामाजिक भान नाही की आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, आपलं लिंग काय आणि आपण बोलतो काय. ज्या गोष्टी एखादा पुरुष किंवा एखादा तरुण सुद्धा बोलताना लाजेल. आता त्या प्रणित मोरेच्या टुकारायचं सांगू नका मला, कारण त्याच्यात तो दुसरा एक आहे, तो पण बोललेला आहे असं मुलीच्या स्कर्ट विषयी वगैरे. त्याला टॉप म्हणण्याची लायकी नाही त्याची, त्याला टॉप म्हणता येत नाही शब्द. मुलीचा टॉप हा शब्द तो बोलू शकत नाही, आणि तो तिथे टुकार आलाय म्हणजे तिथे तो प्रणित मोरेचा जो शो आहे तो किती फालतू असेल बघा, आणि त्याचा उद्देश काय असेल ते पण बघा. तर तिथे हा आला, आता ते तो पण बरळलाय. म्हणजे असं काही नाही की ही एकटीच बरळले, पण आपलं एक संस्कृती अशी सांगते, संस्कृती आपलीच नाही सांगत, दुनियाभराची सांगते. दुनियेतल्या कुठल्याही देशातल्या, जगातल्या कुठल्याही देशाचा, तिथे पुरुषांपेक्षा बायकांना किंवा मुलींना जास्त लाज असते, लाज त्या सांभाळून ठेवतात असं तुम्हाला दिसेल जास्त. आणि जी काय असेल ती 4 भिंतीच्या आड प्रायव्हेट, त्यांची प्रायव्हसी जपतात, अशी बाहेर प्रायव्हसी उघड नाही करीत. पण आपल्या इथे काय म्हणतात ते, थोडंफार फ्रीपणा आला. संविधानानं स्वातंत्र्य दिलं म्हटल्यावर त्या स्वातंत्र्याचा कोणताही अर्थ काढतात, कोणता सुद्धा अर्थ काढून त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याचं काम सुरू आहे. म्हणजे म्हणतात नाही काय, शाळा जेव्हा सुटते ना मित्रांनो, तेव्हा मुलांना एवढा आनंद होतो की ते असे धावत सुटतात. त्यांना कळत नाही की आपण हळूहळू जाऊया, आता घरीच तर जायचंय, असं त्यांना कळत नाही. आपल्या स्वातंत्र्याचं असं झालंय ना, असं नेमकं असं झालंय. स्वातंत्र्य म्हणजे सप्त स्वातंत्र्य संविधानानं आपल्याला दिली,
स्वातंत्र्यानंतर संविधान जे निर्माण केलं त्यांना 7 स्वातंत्र्याचा आपल्याला लाभ दिला. आपल्याला कळत नाही, आपण ना पारतान त्यातून बाहेर आल्यावर एवढे पळायला लागलो असे कपडे वगैरे काढून, आपल्याला भान नाही की आपण नेमकं काय करतो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या लोकांना आता आरक्षणाच्या नावाच्या गोष्टीतून येणाऱ्या गिरणीतून, आरक्षण नावाच्या गिरणीतून येणारे लोक हे किती टुकार आहेत. आणि ते पण वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा असे लोक पुढे येत आहेत. तुमच्या आमच्यासाठी शोकांतिक आहे मित्रांनो. कारण उद्या तुम्ही कुठल्या तरी एखाद्या अवयवाचं ऑपरेशन करते आहेत आणि हे दुसराच अवयव काढून ठेवायचे, असं जर झालं तरी काय वाटून घेऊ नका. तशी मनाची तयारीच करा अशा लोकांकडे जाताना ऑपरेशनसाठी, तपासणीसाठी. म्हणजे मला तर असं वाटतंय की पोट दुखताय म्हणून सांगितलं तर हे डोकं तपासत बसतील. इतके लोक, इतक्या वाईट लोक ह्या आरक्षण नावाच्या गिरणीतून उद्या बाहेर पडले तरी मला काही नवल वाटणार नाही. कारण सेजल पवारने वक्तव्य केलेलं, हे वक्तव्य काय पुरुष मृतदेहाबद्दल बोललं नाही बरोबर. ज्या शाळेला, ज्या कॉलेजला आपण ज्ञान मंदिर म्हणतो, देवाचं मंदिर, कारण विद्या ही सुद्धा देवता असं ज्याला मानतो, त्या कॉलेजबद्दल सुद्धा हिनं म्हटलेलं, चिंदी कॉलेज आहे ते वगैरे वगैरे. त्या कॉलेजनं आता तिला 15 दिवसासाठी कॉलेजच्या परिसरात न येण्याचा त्याला कडक सूचना दिलेल्या आहेत. ते भाग वेगळा. पण तेवढ्यानं काय होणार हो. आमच्या काळामध्ये मला आठवतंय, तुम्ही जर वाईट वर्तणूक असेल त्या दाखल्यावर लाल शेर टाकला जायचा आणि तो लाल शेरा मारला की तुम्हाला पुढे कुठेच प्रवेश मिळायचा नाही. आता हे पूर्वीच्या काळात कोणत्याही समाजाचा माणूस असो, कोणत्याही समाजाचा मुलगा असो, मुलगी असो, त्यांना एक भान होतं बोलताना आपण काय बोलतोय याचं. त्यावेळी सोशल मीडिया तर नव्हता. जो एखाद्याला बोलला, कोणी एखादा मला बोलला तर आमच्या दोघांमधला तो विषय असायचा, किंवा मी कोणाला बोललो तर आमच्या दोघांमधला तो विषय असायचा. तिसऱ्याच्या कानी जायचा गेला तर त्याच्या आई वडिलांच्या किंवा माझ्या आई वडिलांच्या. पण त्या असं जे आता सोशल मीडिया संपूर्ण जगभर ते तसं त्यावेळी नव्हतं. तरी सुद्धा अशा टुकार विचारांचे लोक त्यावेळी नव्हते. आणि आता एवढे वाईट लोक आलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्यासाठी कम्युनिटी गाईडलाईन्स ज्या म्हणतात त्या अजून एवढ्या आखल्यात आलेल्या नाहीत, ना कॉलेज प्रशासनाकडून किंवा काय. तिच्या दाखल्यावरच तर शेरा मारला गेला पाहिजे होता की हिला लालशाहीचा, म्हणजे ती घरी बसली असती ना की बाकीच्यांना जरा बसली असती. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा आपल्या कोणताही इतिहास असतो आपला, म्हणजे आपण गरिबीतून पुढे आलेलो असू, दरिद्रीतून बाहेर आलेलो, कोणीतरी आपल्याला शोषलं असेल, आपलं शोषण केलं असेल, त्याच्यातून आपण पुढे आलेलो असू, त्याचं भान बाळगायला हवं. आणि जेव्हा आपण एका मोठ्या पदापर्यंत पोहोचतो तेव्हा या गरिबीतून आलेल्या लोकांना ना एक हे राहतं की भान राहतं की आपण असं आलोय. तर आपण सामाजिक भान किती असतं माहिती काही लोकांना मित्रांनो, तर ते इतर गरिबांना पण पुढे आणण्याचा प्रयत्न करतात की तू पण पुढे ये बाबा, गरीब नको राहूस. पण आज हे लोक गरिबीतून आले की माहिती नाही का लाईफ कसं होतं. आता ते सेजल पवारचं ते डॉक्टरापर्यंत पोहोचले तर मला नाही वाटत, आणि तिच्या विचार पाहिलं तर ती काही गरिबीतून वगैरे आलेली वाटत नाही. आणि तिचे कपडे पाहायला तर वाटते मात्र गरिबीतून आलेली, कारण खूपच शॉर्ट असतात ते कपडे. का एवढे तरी कपडे घालून ती का असे रील वगैरे बनवते असा प्रश्न पडतो. ते मृणाल जाधव जे आहे तर तिचं तर विश्वच वेगळं आहे. ती तर भाजपची, तिची आई तर भाजपची ही होते, एका भाजपचे जे सेल असतात त्याची कोणतरी पदाधिकारी होती. म्हणजे तर विषय संपला. काय करणार अपेक्षा मित्रांनो यांच्याकडून, काय करणार. आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते ना तर त्याने कपाळावर हात मारला असता की मी यांना शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा म्हटलं. पण ही साले यांची नाव कुठेतरी भरकडत चाल. आपण कधीतरी त्या व्हिडिओवर विषय बनवूया, त्या विषयावर व्हिडिओ बनवूया. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारे प्रेझेंट केलं जातं ना ह्या लोकांकडून, ते खूप चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंट केलं जात आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर यांच्या या त्यावेळी सुद्धा यांचं असंच होतं वागणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूंविरोधात संघर्ष केला, पण त्यांचा संघर्ष हा प्रवृत्ती विरोधात होता आणि ह्यांचा समाजाबद्दल आणि व्यक्तींविरोधात आहे. हा दोन यांच्यामधला फरक आहे. आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महापरिनिर्वाण झालं त्याच्या काही दिवस अगोदर त्याने तीव्र शब्दात
त्यांचा धर्म जो आहे म्हणजे बौद्ध धर्म जो आहे तो ज्या पद्धतीनं पुढे चालला आहे, ज्या पद्धतीनं त्यांचं जे हे आहे काय म्हणतात ते कल्चर, त्याच्यावर प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. तुम्ही जे सांगितलात मला तर आपण त्या विषयावर सुद्धा व्हिडिओ बनवूया, मग तुम्हाला खरं कळेल. आज ते प्रेझेंट केले जात आहेत ना ते वेगळे आहेत, वेगळे बाबासाहेब आहेत. त्यांना बाबासाहेबांना आरक्षण यांना असं अशासाठी द्यायचं होतं की या समाजानं सुद्धा पुढे आलं पाहिजे. त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यातून त्यांनी मुक्त झालं पाहिजे आणि ते मुक्त होण्याचा एकमेव पर्याय म्हणजे शिकणं. त्याच्यासाठी त्यांनी आरक्षण दिलं. एवढा तुम्ही पण मास करण्यासाठी नव्हे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हीच मला सांगा मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? कॉमेंट्स करायला घाबरू नका आणि विसरू सुद्धा नका. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.